किती शक्ती आहेत त्याचा 6. आपल्या आतमध्ये आसुरी शक्ती कोणत्या कोणत्या आहेत? आतमधलं सिद्ध आहे, देवी आतमध्येच आहे. देवीचं नेहमी जागरण असलं पाहिजे की मी देवी आहे, मी देवी आहे. मग देवीसारखे वागायला लागाल की नाही? मी देवी आहे म्हटल्याने देवी होते का? देवीचे गुण आपल्यामध्ये आले पाहिजे. मग देवीचे गुण, तर तिने काय केलं? आसुरी वृत्तीवर महिषाची वृत्ती, महिषासुरमर्दिनी. महिष म्हणजे रेडा, महिष म्हणजे रेडा. रेडा काय करतो? त्याला मी आणि माझं खाणं, माझं पिणं, खाओ पिओ ऐश करो, अशी असते रेड्याची वृत्ती. दुसऱ्याशी काहीही घेणं देणं नाही, काही हो दुसऱ्याचं, त्याला म्हणतात महिषासुरी वृत्ती. ती वृत्ती आपल्या आतमध्ये असते थोड्याफार प्रमाणात, प्रत्येकातच असते. असं नाही की 80 वर्षाच्या म्हातारीत नसते आणि 5 वर्षाच्या, असं नाही. किती मोठं झालं तरी ती वृत्ती काही ना काही प्रमाणात आपल्या आतमध्ये असते. मग आतमधल्या त्या वृत्तीवर आपण काय करून राहिलो या 9 दिवसात? महिषासुरमर्दिनी बनून विजय प्राप्त करून राहिलो. त्याच्यासाठी तपाला बसलो आहे. तपश्चर्येशिवाय शक्तीच भेटत नाही. आजपर्यंत कोणाला तपाशिवाय शक्ती भेटली आहे का? आपले जे ऋषी मुनी तपस्वी झाले, एवढे महान महान काय झाले, खूप ऋषी झाले. आपली ऋषी परंपरा आहे, आपली वैदिक परंपरा आहे. आपल्याला एवढा गौरवशाली परंपरा आहेत, आपल्या एवढ्या वैभवशाली परंपरा आहेत की आपल्याला सतत त्याचा अभिमान वाटला पाहिजे की आपण भारत देशात जन्माला आलो. कारण की भारत देशात जेवढे संत महात्मे झाले ना, जेवढे एनलायटन्ड लोक झाले, तेवढे कुठेच नाही पृथ्वीच्या पाठीवर. हा देश काय आहे? मग कोणता देश आहे? मेरा भारत महान. पण महान कधी म्हणायचं? त्याच्यातले लोक महान झालेत तर. लोक लहान असले देश महान महान करून काही अर्थ आहे का? तर आपण काय करून राहिलो? तप करून राहिलो. तप म्हणजे काय बेटा? साधना अलग आहे, तप अलग आहे. आता तप म्हणजे एकच भाग आहे, तप सेवा. साधना म्हणजे 3 भाग आहेत. मी तप विचारलं. तप करून राहिलो म्हणजे काय? जे आपली वृत्ती होती, येऊ द्या येऊ द्या, खाऊ द्या खाऊ द्या, याला आपण काय घातलं? व्यसन. त्या वृत्तीला व्यसन घातलं की नाही आपण. 4 दिवस झाले तिला काही उफाळू दिलं काय? ती आजही म्हणत आहे. आजही समजा तुमच्यासमोर आलू बोंडे भजे ठेवले तर तुम्ही खाता, कारण की ती, पण आता इथे दिसत पण नाही आहे, काहीच नाही आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे इथे सहज शक्य आहे, इथे व्हायब्रेशन चांगले आहे, इथे संघामध्ये आपण करत आहे सगळं. सार्वजनिकरित्या जेव्हा करतो की नाही आपण अशी गोष्ट, तर काय होते? ही वृत्ती बरोबर येते. कारण की व्हायब्रेशन सगळ्यांचे कामं करतात. सगळ्यांचे व्हायब्रेशन कसे आहेत की प्रत्येकाचे व्हायब्रेशन आहे की मी नवरात्र उपवासासाठी आली आहे. मी कोणाकडे जात आहे? मी स्थूल तत्वाकडून सूक्ष्म तत्वाकडे माझा प्रवास सुरू आहे. हे परमेश्वरा, तू माझ्या सदैव पाठीशी आहे. तूच मला तारणार आहे. मला चक्कर न येणे हा कोण करू शकते? परमेश्वर. मला बेहोशी नाही झाली पाहिजे, मी होशपूर्वक राहिलो पाहिजे, हे कोण करू शकते? परमेश्वर. मग हे सगळं कोण करत आहे? आपलं परमेश्वर. आणि आपण त्याला शरण जाऊन, पहिल्या दिवशीच सांगितलं मी की पहिल्या दिवशी आपण कोणासाठी करत आहे? हे आपल्या आतल्याचं महत्त्व वाढवत आहे. बाहेर 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 तर आपण सतत आयुष्यभर करत आलो आहे, पण आता आपण आतमध्ये, डोळे पण आतमध्ये झाकून घ्यायचे. तो फ्लूट वाजवली ज्योती म्हणे की मला असं वाटलं कशालाच ओम म्हटलं, इतकी ती अशी आतमध्ये गेली होती. खूप आतमध्ये गेलं ना की बाहेरच्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाही. तुम्ही लक्षात घ्या, हे साधू संत असेच नाही झाले, ते आतमध्ये गेले, त्यांना बाहेरच्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. पण तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल जर्नी आहे. प्रत्येक व्यक्तीचा तो स्वतंत्र प्रवास आहे. याच्यात कोणी कोणाला सहकार्य करू शकत नाही. ज्याचा त्यानं करायचा. वेळ भेटला तर कसा घालवायचा? बडबड करायची की नंदीच्या गोष्टी करायच्या, का सासूच्या गोष्टी करायच्या, का अजून कोणाच्या तिसऱ्या बाईच्या घराणे करायचे, की याच्यापेक्षा ध्यान. जसं आता ह्या उठल्याबरोबर आंघोळ केली, आंघोळ करून त्या देवाजवळ बसल्या, 2-4 माळी केल्या, प्रसन्न. काय कोण बोलून राहिला याच्याशी जास्त घेणं देत नाही. थोडंसं बोलले आपले कामापुरतं झालं. नवरात्रात मौन पण आवश्यक आहे. आता आपले 4 दिवस झाले, आपली वृत्ती आतमध्ये चालली आहे, आणि जास्त बडबड केली की पटकनच बाहेर येते. म्हणून बडबड पण कमी करायची आहे. आता आपल्याजवळ किती शिल्लक आहेत दिवस? आपला उपवास सोडायला 4च दिवस शिल्लक आहे.
4 दिवस आपल्याला ती शक्ती गमवायची नाही आहे आणि मग शक्ती गमावल्या जाईल. इथे आपण जे गरबा करतो ते गमावणं नाही आहे. आपण त्या देवीच्या भोवती आता तिला स्तुती करत करत नाचून राहिलो समजा. तर ह्या गोष्टी कशा आहेत, आपल्याला आनंद देणाऱ्या आहेत, आपला आनंद वाढवणाऱ्या आहेत, आपलं डोपामाइन सिक्रिशन हॅपीनेस हार्मोन देणारे आहे म्हणून करत आहे. आता ह्या चालल्या 35-35 किलोमीटर चालल्या, तर कुठं पडल्या का हो तुम्ही? नाही पडल्या. म्हणजेच काय, बॉडी सहकार्य करते, शरीर सहकार्य करायला तयार आहे, पण मनावर कंट्रोल आवश्यक आहे. आता ही म्हणे मी जाते आणि तिने पोस्टपोन केलं जाणं, तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून द्या. रिचालीनं पहिल्या दिवसापासून सेवा केली, इथे हार लावायची. पहिल्या दिवसापासून तिला सांगितलं की हे तुझं काम आहे, तिनं न चुकता व्यवस्थित केलं. तर तिन्ही गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत, है ना. तर आपण थोडेसे ॲक्युप्रेशरचा अभ्यास करू आणि मग मी आयुषला इथे बोलवतो. आयुषच्या फ्लूटचा काल छान इफेक्ट झाला लोकांवर. असं समजायचं की आयुष नाही आहे, साक्षात गोपाळकृष्ण आपल्या समोरसाठी काय वाजवत आहे, बासरी वाजवत आहे. असं जर आपण, मी तेच फिलिंग आणत होती, इथे बसली होती मी आणि असं मी फिलिंग आणत होती की गोपी किती त्या कृष्णाच्या बासरीनं किती छान त्यांना वाटायचं. ते सगळ्या आपल्या दिवसभराचे श्रम त्यांना किती केले तरी त्या अशा रिलॅक्स होऊन जायच्या. घरात त्यांचे खूप वाद असायचे नवरा बायकोचे, किंवा सासूचा काय सासरवास असायचा, पण कृष्णाची बासरी ऐकली, कृष्णाचा चेहरा पाहिला की सगळं विसरून जायच्या त्या. तसं आपण काल फ्लूटच शिल्लक राहिली पाहिजे, आपण नाही. त्याला म्हणतात ध्यान. ते फक्त ते ऐकणं तेवढंच शिल्लक राहिलं पाहिजे. डान्स करणारा शिल्लक नाही राहिला पाहिजे, फक्त डान्स शिल्लक राहिला पाहिजे, त्याला म्हणतात डान्स. तर करणाऱ्याचा विसर पडला पाहिजे. फक्त आनंदामुळे आपण डान्स करत आहे, बॉडी हालत आहे. ठीक आहे. तर आपण थोडा ॲक्युप्रेशरचा अभ्यास करू. आजच्या 5व्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देते. पुढचा प्रवास पण चांगलाच होणार आहे. आतापर्यंत आम्ही नवरात्र शिबिरं खूप पाहिले, समजा 10-9 वर्ष झाले, 9 × 18 तरी शिबिरं पाहिले. कोणी मेलं नाही, कोणी काहीच नाही झालं. फार तर फार एखाद्याला बेहोश पडला आहे, तो व्यक्ती नाकातून रक्त निघालं होतं. एक व्यक्ती बेहोश पडला होता, त्याच्या आतमध्ये एवढा कचरा होता, त्याला मग शांततेनं तो झाला चांगला. पण आम्ही असे खूप चमत्कार त्या नवरात्र शिबिरात पाहिलेले आहेत. ठीक आहे.